संडे असला की सात्विकची खूप मजा असते, कारण आजोबा घरी असतो आणि मस्त आवरून खाली निघून जातो. नंतर सात्विक गेल्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे केली, कारण हेअर वॉश करायचं होतं, बराच वेळ निघून गेलेला होता. देवाची पूजा वगैरे केली आणि शुभमसाठी अंडा भुर्जी करून घेतली. दुपारी बाहेर पाऊस पडत होता म्हणून मस्त झोपले होते. झोपेतून उठून मला ब्लॅक टी प्यायची इच्छा होती, म्हणून अशा प्रकारे मी ब्लॅक टी पिली. सात्विकला आज दूध बिस्किट न देता मी केळ खाऊ घातलं होतं, कारण तो आजोबासोबत खूप मस्ती करत होता. रात्री सात्विकसाठी आम्ही अळणी चिकन बनवलेलं होतं आणि ते खूप छान झालेलं होतं आणि सात्विकनेसुद्धा खूप एन्जॉय करून खाल्लं. हे तुम्ही समोर बघूच शकता. खूप छान ते हळद, तिखट, मीठ आणि थोडं दह्यामध्ये भिजू घातलेलं होतं आणि तेलामध्ये थोडं फ्राय केलं होतं. नंतर थोडा वेळ शिजू दिलं. अशा प्रकारे खूप छान शिजले होतं. मऊ चिकन होतं म्हणून खूप छान शिजलं होतं. सात्विकला जिरा राईस आणि चिकन अशा प्रकारे दिलं होतं आणि त्याने आवडीने खाल्लं. हे तुम्ही बघतच आहे. त्याचं जेवण झाल्यानंतर आज बाने दीदी चक्क आमच्या घरी आलेली होती आणि दोघांनी खूप मस्तीसुद्धा केलेली होती. बाने दीदीसोबत आता मस्त फ्रेंडशिप झालेली आहे. आमच्यासाठी काळा मसाल्यातलं चिकन केलं होतं आणि फर्स्ट टाईम काळ्या मसाल्यातलं चिकन केलेलं होतं आणि अशा प्रकारे झालं होतं. कुठला काळा मसाला यूज केला नक्की मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. सगळं काम झाल्यानंतर मी शुभमचे कपडे इस्त्री करून घेतलेले होते आणि शुभम आल्यानंतर आम्ही लगेच अशा प्रकारे जेवण करून घेतला. आम्ही जेवण करत असताना सात्विकसुद्धा आमच्यासोबत जेवण करतो आणि हे रोजचं आहे की तो आमच्यासोबत जेवण करतो. रात्री थोडा बाहेर पाऊस चालू होता, पण आम्हाला मेडिकलमध्ये जायचं होतं म्हणून पप्पाने गाडी काढली होती आणि आम्ही मस्त बाहेर पावसामध्ये भिजून आलेलो होतो. रात्री आम्हाला 12 वाजतासुद्धा अभ्यास करायचा असतो. 12 वाजता आमचा अभ्यास झाला आणि आमचा दिवस संपला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.